नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण ओल्या खोबऱ्याची चटणी पाहणार आहोत, जी इडली बरोबर तसेच जेवताना ताटात थोडी वाढली तरी देखील 2 घास नक्कीच जास्त जातील. तर चला तर मग आता सुरुवात करूयात. चटणीसाठी इथे मी साहित्य घेतलं आहे: कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर आणि मिरची. आणि त्याचबरोबर इथे मी चण्याच्या डाळ्या देखील घेतलेल्या आहेत. आता सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर चण्याच्या डाळ्या देखील याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. चवीपुरतं मीठ टाकून एकदा आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. फिरवून घेतल्यानंतर बारीक पेस्ट झालेली आहे. आता याच्यामध्ये खोवलेलं जे खोबरं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला याला 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचं आहे. बारीक पेस्ट झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून खोबऱ्याच्या चटणीला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता याला आपण फोडणी देणार आहोत. तर फोडणीसाठी इथे मी भांडं गॅसवर ठेवलेलं आहे आणि यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. यामध्ये थोडा मसाला, जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आता हे तडतडल्यानंतर आपल्याला चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. फोडणी चटणी टाकल्याबरोबर आपल्याला लगेचच त्या भांड्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटानंतर हे झाकण काढून घ्यायचं आहे व चटणीला मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही चटणी इडली बरोबर किंवा जेवणात देखील ही चटणी जेवताना घेऊ शकता.